इतक्या घोळक्यात लोक मला विचारत होती, इतक्या घोळक्यात लोकांनी मला ओळखलेलं, मी तिथे दिसत होते. नॅशनल्सला मुंबई युनिव्हर्सिटीला जिथे सिलेक्शन असतं तिथे सिलेक्ट झाले. मग ते संपलं, त्यानंतर एक मूवीचं शूट चालू झालं. थांब थांब थांब, एवढं सगळं पटापट नाही होत. नमस्कार, मी लाघवी ओम सावंत सोशल स्टार मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. जिनं अभिनयाबरोबरच नृत्याशी सुद्धा गट्टी जमवली आणि नृत्य आणि अभिनय याची सांगड घालता घालता सोशल मीडिया सुद्धा गाजवायला सुरुवात केली, ती धनश्री पाटील आज आपल्या सोशल स्टार मध्ये सहभागी झालेली आहे. तिचं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला धनश्री, की अभिनय आणि नृत्य याची तू सांगड घातलेली होतीस, याविषयी तर मला बोलायचं आहेच, पण तू कुठली सुरुवात कशी झाली? शाळेपासूनच अभिनय करायला सुरुवात केली की मुळात नाटक अंगातच भिनलं होतं? असं काहीही नाही आहे, म्हणजे असं काहीच, म्हणजे शाळेत तर अजिबात नाही. शाळेत मी अशी शांत मुलगी होते. असं सगळेच म्हणतात. नाही, मी खरंच शांत होते. म्हणजे अक्षरशः माझ्या आई वडिलांनी मी लहान असताना तर ही बोलेल की नाही ह्याच्यासाठी डॉक्टरकडे वगैरे नेलं होतं, कारण मी बोलायचीच नाही. आता सगळ्यांचीच बोलते. तर त्यामुळे तसं होतं. आणि नंतर 7वी नंतर मग मी सुटले. अच्छा, 7वी पर्यंत शांत वगैरे ठीक होती. अभ्यास पण नाही, ॲव्हरेज. हा, जास्त काही असं हे नाही. आणि 7वी नंतर मग जी मस्ती करायला चालू झाली आणि फुल टॉमबॉय. मी टॉमबॉयच होते प्रॉपर. आत्ताही तुझ्याकडे बघून कळतंय की हिम्मत कोणाची आसपास येण्याची. आणि तशीच टॉमबॉय जे होत गेली. आणि अक्षरशः म्हणजे माझ्या शाळेत मी साधं असं केलं तरी मुलं बोलायचे, अरे तू मुलीसारखी वागलीस. एवढं माझं होतं. आणि नंतर मग मी 11वी 12वीत पण तेव्हापासून डान्सची आवड होती. म्हणजे डान्सची एवढी आवड होती की मी घरात भांडी पाडा असं करा, पण डान्स क्लास वगैरे मला कधीच घातलं गेलं नव्हतं. कारण थोडंफार असं होतं की ठीक आहे, तुझी तेवढीच आवड आहे तर आपण तेवढंच करू, म्हणजे तुला जमतंय तेवढं कर तू. असं काही करिअर किंवा असं काही कधीच माझ्या पॅरेंट्सच्या डोक्यात नव्हतंच. तर त्यामुळे मी डान्स वगैरे करायची. तसंच पुढे 11वी 12वीत पण कॉलेजेसमध्ये पार्ट घेणं चालूच होतं. मग एकदा स्ट्रीट प्ले करायचा होता, तर आमच्या मॅम बोलले की तू कर ना असं. म्हटलं की ठीक आहे. आणि एवढं काही नव्हतं, तो स्ट्रीट प्ले फार साधा असा होता. म्हणजे जो नंतर अनुभव आला मला की ॲक्च्युअल थिएटरचा, त्या हिशोबाने ते काहीच नव्हतं, फार छोटंसं काम होतं. आणि ते केलं. आणि मग जेव्हा मी मेन FY ला आली, FY ला आल्यानंतर कुठले तरी क्लब जॉईन करायचे आपल्याला, त्याचे 10 मार्क मिळणार आहे. त्या 10 मार्कासाठी म्हणून तो क्लब जॉईन केला. हां, की आपल्याला डान्स तर येतोच, आपण तो तर करणारच, त्याच्यासोबत अजून कोणती कला करू शकतो, तर थिएटर क्लब काहीतरी वेगळं जॉईन करूया म्हटलं. केलं. आणि तिथे फार मुलं नव्हती. म्हणजे आम्ही हार्डली 5 ते 6 जण होतो जे करायचे. आणि शुभम जाधव, तुम्ही ऑरेंज ज्यूस गँगमध्ये ज्याला पाहता, तो माझा सिनियर होता त्यावेळेला. आणि मग आम्ही सुरू केलं. आणि मग सुरू करता करता वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला. नंतर हळूहळू SY ला आले. मग SY ला आल्यानंतर जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा नॅशनल्सला मुंबई युनिव्हर्सिटीला जिथे सिलेक्शन असतं तिथे सिलेक्ट झाले. मग ते संपलं, त्यानंतर जसं माझं TY झाल्या एक मूवीचं शूट चालू झालं. थांब, एवढं सगळं पटापट नाही होत, कारण ही प्रोसेस आहे. इतक्या घोळक्यात लोक मला विचारत होती, इतक्या घोळक्यात लोकांनी मला ओळखलेलं, मी तिथे दिसत होते. त्याला जोडून मला विचारावं असं वाटतं, आता सोशल मीडिया हा सुद्धा एक मोठा घोळका झाला. सोशल मीडिया सुद्धा बरेच जण आता आहेत, प्रत्येक जण कंटेंट क्रिएट करतोय. तुझ्या कंटेंटवर जेव्हा मी नजर मारते तेव्हा तो कंटेंट बऱ्याचदा तिची भावना व्यक्त करणारा असतो. कारण ती कधी बहीण असते, ती कधी आई असते, ती कधी मुलगी असते, ती कधी सोलो ट्रिपला जाणारी असते. आणि सोलो ट्रिपला जाताना पिरियड यासारख्या गोष्टीवर आपण अजूनही बोलताना आपण म्हणतो की अरे किती बोल्ड आहे ही, या विषयावर बोलते, पण त्या विषयावर तू कंटेंट क्रिएट केलास. हो, माझं म्हणणं की कोण जर ती गोष्ट आपण बोललो नाही तर ती बाहेर येणारच नाही. आणि त्या गोष्टी एका स्त्री बाबतीत जाणं फार गरजेचं आहे. आणि माझं म्हणणं आहे की आपल्या स्त्रियांना माहीत असतात त्या आपल्या गोष्टी, पण खरं तर आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला पुरुष येतो समोर, त्याला नाही माहीत त्या गोष्टी.
की बाबा आपलं हायजीन काय असतं किंवा काय. बेसिकच आपण पब्लिक टॉयलेटमध्ये गेलो तर ते मुलांसाठी तेवढं अनहायजेनिक नसेल ती भले ते बेसिक टॉयलेट आहे, पण जेव्हा आपण जातो आपल्यासाठी अनहायजेनिक आहे बिकॉज ऑफ आवर पोश्चर. आपण स्त्री आहोत, आपल्यासाठी ते ज्या प्रकारे आपण आहोत जसे जन्माला आलो आहोत त्यासाठी आपल्याला ते तेवढं हायजेनिक नाही आहे, आणि त्यामुळे आपण तेवढ्याच गोष्टी फेस करतो. हेल्थशी रिलेटेड असतील किंवा अजून युरिनेशन हायजीन खूप साऱ्या गोष्टी आपण फेस करतो, त्या पुरुषांना तेवढ्या नाही होत. आहे त्रास दोन्हीकडे आहे, पण जो पब्लिकली त्रास आहे तो कितीही कम्पेअर केला तरी तो स्त्रीच्या साईडला जास्त आहे, तो एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यावरच तू व्यक्त झाली. हो, आणि किती आपण म्हणलो की म्हणजे खांदा देऊन चालत असेल स्त्री, बट त्या स्त्रीला कुठेतरी तो तिच्या खांद्यावर ओझं एक्स्ट्रा आहे. ते मला ओझं म्हणण्यापेक्षा धनश्री, सॉरी मी तुला मध्येच कट केलं, पण ओझं म्हणण्यापेक्षा तिचं ते वेगळेपण आहे, आणि ते वेगळेपण तिला घेऊन सोबत जायचंय. हो, तेव्हाच ती तिचं अस्तित्व ठसठशीत आहे हे 4 लोकांमध्ये दाखवते, कारण तिच्याकडे एक सर्जन क्षमता आहे, तिच्याकडे नवनिर्मितीची ताकद आहे. थँक्यू सो मच माझे शब्द. तिच्याकडे ती एक तो एक तिचा वेगळेपण आहे, आणि त्यावर तू बोलतेस. पण याला सुरुवात कुठे झाली, म्हणजे अभिनय करता करता, स्ट्रीट प्ले करता करता, डान्स करता करता ही अदाकारी सोशल मीडियावर कशी काय? सोशल मीडियावर लॉकडाऊन खूप जण आले, तशीच मी पण आली, कारण मला ना बसवत नाही. म्हणजे जरी काही असेल, माझं काम आज दिवसभरात काही नसेल तरी मला असं शांत बसवत नाही. मला काहीतरी करायचं असतं, काहीतरी माझ्या डोक्यात फिरत असतं, आणि लॉकडाऊनमध्ये तर काहीच करू नव्हतं शकत. तर मग माझं असं होतं की मला कुठून तरी बाहेर यायचंय, आणि मी त्यावेळेला ऑलरेडी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करत होते, तो कम्प्लीट झाला होता. तो कम्प्लीट झाला तरी जॉब वगैरे तर एवढा हेच नव्हतं, हायरिंगच नव्हतं सगळं जास्त. तर म्हटलं की आपल्याला मुळात मला जॉबपेक्षा जास्त माझी काळजी होती माझ्या ऍक्टिंग आणि थिएटर बाबतीत, की मी कसं करणार आहे आता, हे परत कधी सुरू होणार. तर मग मी म्हटलं की सगळे सोशल मीडिया यूज करतात तर मी पण ट्राय करते. ट्राय म्हणून जे मी चालू केलं ते पहिला कंटेंट पहिला माझा घरातलाच होता, आय गेस, की आई मला चप्पल फेकून मारते मी काहीतरी बोलते म्हणून. आणि मग ते दोन्ही रोल मीच केले, की आईचीच नाक्षी घालायची, बांगड्या वगैरे घालायची, आणि दोन्ही साईडने आपलं आपण शूट करायचं. बरं, त्यावेळेला मी 1 RK मध्येच राहत होते, तर त्यामुळे तिथे माझं स्ट्रगल असायचं की पॅरेंट्स पण सगळेच घरात, तर मग ते कधीतरी, त्यात माझे डॅड पोलीस आहेत, तर ते जेव्हा जॉबला जायचं त्याच वेळेत पटकन करून घ्यायचं, कारण परत ते घरात आले तर आपल्याला जागा मिळणार नाही. दरार तरी नाहीच, म्हणजे एका पॉईंट नंतर तेही एवढे फ्रेंडली झालेत की त्यांचं असं होतं की कसं काय, म्हणजे काय संबंध आहे तुझा, आमच्या घराण्यात अख्ख्या कोणी नाहीये ना, डान्सर आहे कोणी, ना ऍक्टर आहे कोणीच, कलेशी निगडीतही नाहीये. की म्हणजे एखादं ड्रॉइंग, पेंटिंग किंवा असं काही कोणीही नाहीये, सगळे जॉबवाले आहेत. तर त्यात तू कशी काय आलीस, मला खरंच आजही प्रश्न पडतो, हे माझे बाबा अजूनही म्हणतात. आणि मग तसं ते करत करत घरातूनच चालू केलं मी. पहिल्या व्हिडिओला साधारण किती लाईक होते? फार कमी होते तेव्हा तर, म्हणजे हार्डली 500 वगैरे, 500 पण लाईक म्हणलं तर 500 पण नाही, ते असतील 30 वगैरे, 30-40. मग तेव्हा तू काय विचार केलास? म्हणजे जनरली असं विचार केला जातो की अरे रे 30च लाईक आले. काही जण विचार करतात अरे ह्याही व्हिडिओला 30 लाईक आले, म्हणजे आता आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे. सो धनश्रीने नेमका काय विचार केला? माझं असं तर सुरुवात आहे, आपली लोक तरी हसली ना, बाहेरचे नंतर ओळखतील, आधी आपली लोक तरी आपल्याला सपोर्ट करतात का ते बघूया. कारण सोशल मीडियावरती पहिले तर आपले फॉलोअर्स तेच असतात जे आपल्याला ओळखतात, नंतर बाहेरचे येणार आहेत. तर ओळखतात त्यांना तरी कुठेतरी पटतंय का आधी बघूया ना, मग पुढे करूया असं म्हणणं होतं. आणि मग त्या लोकांना पटत गेलं, मग ते होत 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 वाया लोकांच्या मध्ये पुढे जात गेलं. मग अजून गोष्टी त्यातून शिकायला पण मिळाल्या, त्यांच्या रिव्ह्यूज मधून, दुसऱ्यांचे बघून, की कुठली गोष्ट कशी शूट करायची किंवा. आणि मला कुठेतरी ते फिल्म मेकिंगची हौस आहे, त्यामुळे मी ते 10 गोष्टी बघणं की हा अँगल कसं वाटतंय, ते अँगल कसं वाटतंय, माझी आई वैतागायची. तुझे अँगल, तुझे कंटेंट तूच तयार केलेस की कोणाशी डिस्कस कर? नाही, कोणच नाही डिस्कस करायला, असं कोणी हेच नव्हतं की मी हे करू का किंवा ते करू का, कारण माझ्या सर्कल मधूनही कोणीच नव्हतं जो सोशल मीडियावरती असं तुझ्या चुकांमधून शिकत गेली. हो, तसं आज हा बिघडला तर बिघडला, ठीक आहे दुसरा करू, आपण हे ट्राय करू. ओके, म्हणजे तुला
तुझ्यातूनच शिकत तू आजपर्यंत इथे सोशल मीडिया आता गाजवणारी धनश्री ठरतेस आणि मराठमोळी इन्फ्लुएन्सर सुद्धा. पण धनश्री, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जग खूप वास्ट आहे. इथे रोज काही ना काहीतरी घडतंय. एकीकडे सोशल मीडियावर अनेक प्रयोग होत आहेत, दुसरीकडे व्यावसायिक प्रयोग सुद्धा आता सुरू आहेत, त्याचीही चर्चा आहे. तू सुद्धा आतापर्यंत जर बघितलंस तर वेगवेगळे विषय हाताळले गेलेस. कधी धनश्री एका विषयात किंवा एका चौकटीत धनश्री बांधली गेली नाही. हा धनश्रीचा स्वभावच आहे की मुळात धनश्रीला लोकांची टेस्ट लवकर कळते? दोन्हीही बऱ्यापैकी. कारण मला त्या चौकटीत राहायला, ते एकदा जे निघाली मी त्या चौकटीतून बाहेर, तेव्हापासून मला पुन्हा आत जावं असं वाटलंच नाही. त्याच्यामुळे मी दरवेळेस काही ना काहीतरी नवीन ट्राय करत असते. आणि शिवाय आजूबाजूलाच आपले मुद्दे आहेत, ती मे बी त्या चौकटीच्या आतच मुद्दे आहेत असंही म्हणू शकतो. कारण आपलं जे आहे की आत्ता हे चालू आहे, जे काही गोष्टी तुम्ही आता तुमच्याच आयुष्यात तुम्हालाही माहिती आहे की बातम्यांमधून एवढ्या गोष्टी कळत असतात. आपल्या आजूबाजूला 10 गोष्टी, आपली आईच 10 प्रकारे वागते. त्याच्यामुळे त्याच किती वेगवेगळ्या तर आजूबाजूला ज्या गोष्टी करतात त्यातूनच मी जे काय मिळेल तसं करत असते. की आज काही नवीन आल्या, आता सध्या पेट्रोलचा विषय चालू आहे, तर त्याच्यावरूनही भरपूर तुम्हाला कंटेंट दिसतील. कंटेंट क्रिएटरचं डोकंच असं चालू असते, काय नवीन घडतंय आणि मी काय त्याच्यावर बनवते. म्हणजे धनश्री, तू अपडेट असतेस. आता नुकतंच जे पेट्रोल संदर्भात आंदोलन झालं, संप होता, याविषयी तू अपडेट आहे. धनश्री रोज वाचते, सोशल मीडियावर सगळं अपडेट घेत असते, बातम्या बघते. धनश्री नेमकं काय करते स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी? आता मला क्युरिओसिटी वाढत चालली. अपडेट ठेवण्यासाठी असं फार काही नाही. मला सोशल मीडिया ॲक्च्युली माझं स्क्रोलिंग कम्पॅरेटिव्हली कमी आहे. की जेवढं माझं म्हणजे लोकांना असं वाटतं की ही सोशल मीडियावरची आहे तर मग फुल टाईम, पण तसं माझं कमी आहे. पण इतर वेळेस माझं म्हणजे माझ्या बाबांशी चर्चा वगैरे होत असते किंवा काही ना काहीतरी बोलत असतात आणि लोक प्रत्येक गोष्टी बाबतीत आजूबाजूला बोलत. तर माझं ना लिसनिंग खूप आहे की अच्छा पेट्रोल काय चाललंय, अच्छा ओ असं चाललंय का, ओके. आणि मग त्याच्यावरती थोडंफार बघितलं इकडे तिकडे, किंवा काहीतरी आलंय नवीन तर ते एखादी गोष्ट बघितली, ओके ह्याच्या बाबतीत सध्या चालू आहे, त्याच्या बाबतीत सध्या चालू आहे. अशा थोड्याफार जे सोशल मीडियावरती बातम्यांमध्ये कधी बघितलं तर त्याच्यावरतून जे काय कळतं ते तसं घडत जातं माझ्याकडून आणि मग कंटेंट क्रिएट होत जातं. हो. आता तू म्हणतेस की तुझ्या घरात कलेशी निगडीत कोणीच नाही, त्यात सोशल मीडिया तर आणिच एक वेगळा प्लॅटफॉर्म. तिथे तर तुम्हाला प्रत्येक वेळी एक वेगळा लुक कॅरी करावा लागतो, कारण लोकांना तेच बघून कंटाळा येतो. त्यामुळे लोकांना एक वेगळा लुक हवा आहे, लोकांना एक वेगळी टेस्ट हवी आहे. त्यामुळे तुम्हाला सतत अपडेट राहावं लागतं, टेक्निकल वाईज पण आणि कंटेंट वाईज पण. पण घरात असं कधी म्हणत नाही का, काय धनश्री तेच करते, काहीतरी आता वेगळं, आता तू काहीतरी शिक, किंवा आता तू काहीतरी जॉब कर आणि हे पण कर, असं घरातले काही बोलायला सुरुवात झाली? सुरुवात नाही झालं ते असं की मी म्हणजे लॉकडाऊन संपल्यानंतर माझे बाबा बोलले की आता ठीक आहे, आता नोकरी कर, ठीक तोपर्यंत केलंस ओके होतं, काहीच काम नव्हतं आपल्याला म्हणून करत होतीस, पण आता नोकरी कर, तू शिक्षण केलंय सगळं. म्हटलं की हां करते असं झालं होतं, कारण मला मनापासून करायचीच नव्हती. मग लॉकडाऊन संपत आलं होतं पण प्रॉपर ओपन नव्हतं झालं. मग त्यावेळेला म्हटलं की ठीक आहे नोकरी करते मी. मग नोकरीसोबतच मी दोन्ही साईड चालू केलं होतं की एकीकडे कंटेंट एकीकडे जॉब. तर वर्क फ्रॉम होम होतं त्यावेळेला. मग मी तसं वर्क फ्रॉम होम करता करता साईड बाय साईड जसं जमेल तसं नंतर ओपन झालं, तरी पण माझं नशिबाने वर्क फ्रॉम होमच होतं. अरे वा. सो तरीही मी करत होते. पण एका पॉईंट नंतर असं झालं की ज्या बाहेरून अपॉर्च्युनिटीज येत होत्या, कारण बाहेर तर ओपन झालं होतं, शूट्स वगैरे ओपन झाले होते, सगळं झालं, पण ते मला मिस करायला लागत होतं बिकॉज इथून मला सुट्टी मिळत नव्हती. तर माझं असं व्हायचं की मी काय करू. आणि मग मी ना सारखी बोलायची यार आज शूट मिळालं असतं, पण नाही गेली मी जस्ट बिकॉज माझं इथे काम आहे आणि अचानक सुट्टी नाही टाकू शकत आपण वेन इट्स कॉर्पोरेट जॉब. तर मग म्हटलं की मग मी बाबांना सांगितलं, असं मीटिंग घेतल्यासारखं बसवलं की मी जॉब करते पण मला सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि शिवाय मी हेच करत बसले तर मला फ्रस्ट्रेशन होते की मी काय करते नक्की, मला आवड काय आहे, माझ्या क्षमता कुठेतरी माहिती की मी हे करू शकते आणि ह्या वयात मी चान्स नाही दिला तर कधी देणार, हे माझ्या डोक्यात सतत फिरत होतं. तर मग मी त्या बाबांना समजवलं, मम्मीला समजवलं आणि मग ते बोलले ठीक आहे कर तू, आपण बघूया, आता सोड, पण काही वाटलं तुला की लगेच तू परत नोकरीला लागायचंस, हे मला सांगून ठेवलं होतं की फार ह्याच्यात भावत जायचं नाही, तू नोकरी लागायचं. म्हणलं ठीक आहे. पण धनश्री तुला काय वाटतं की हे आता कधीपर्यंत, कारण
सतत मीडिया अपडेट होत असतो. मीडिया हा सतत बदलत असतो. जसं आधी टिकटॉक होता, त्याच्या आधी फेसबुक नंतर आता इन्स्टा रील्स, यानंतर आणि काहीतरी येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सतत अपडेट होणं तर गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला स्टेबल राहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हे क्षेत्र इतकं बदलत चाललंय. तर त्यासाठी म्हणून धनश्री काही विशेष व्यावसायिक दृष्ट्या काही मेहनत घेतेय का? काही प्रयोग होणार आहेत का? तर माझं फक्त सोशल मीडिया नाही चाललं, तर सोबतच मुळात मी ॲक्टर म्हणूनच जे बाहेर आले होते, सो त्याच्यामुळे मी सोबत थिएटरचं काही ना काहीतरी चालू असतं, की माझं नाटकात कुठेतरी चालू आहे, कुठली तरी स्पर्धा करते मी, असं साईड बाय साईड दोन्ही चालू असतं. शिवाय माझे शूट्सही होत असतात, जे काही कमर्शियल आपण सिरियल म्हणतो किंवा जे काही येत असेल माझं नवीन ते चालूच असतं, सो दॅट तिथून इन्कम येत राहतं. आता इंस्टाग्राम थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू, एकंदरीत यूट्यूब असू दे, इंस्टाग्राम असू दे, त्यांच्या थ्रू ब्रँड्सचे जे काही असतात तिथून आम्हाला इन्कम असतो. पण तो ब्रँड पण सतत तुमच्याकडे येणार नाही. जसं तुमचं होत असेल ते वर खाली आहेत, अप्स अँड डाऊन्स आहेत. त्यामुळे जिकडे मिळेल तिकडे हातपाय चालवणे हे महत्त्वाचं आहे. शिवाय तुमचा बॅकअप असणं महत्त्वाचं आहे. आता फार कमी ठिकाणी असं असतं की जॉबसोबत तुम्हाला ते सपोर्ट करतील की ओके हां करा, ते खरंच टचवूड लकी असतील. पण खूप कमी ठिकाणी असं होतं की नाही, तुमचं त्या जॉबचीच रिक्वायरमेंट असे की तुम्हाला तिथे तो पूर्ण वेळ द्यायचा आहे. मग तुम्हाला वेळच नाही राहत की मी कंटेंट कधी करू आणि हे कधी करू. सो ट्राय करा की असं काहीतरी तुमच्याकडे बॅकअप असावा, की जॉबचं असू दे किंवा हां की ज्यात तुम्हाला आवड असेल असाच जॉब पण असावा, सो दॅट तुमची मेंटल हेल्थ पण तेवढी स्टेबल असेल. नाहीतर मग तुम्ही त्याच्यात वैतागला तर तुमची क्रिएटिव्हिटी पण कुठेतरी खाली होणार आहे. सो जेवढं होईल तेवढं एक बॅकअप प्लॅन असून सोबत जी काय क्रिएटिव्हिटी तुम्हाला मेंटेन करता येते तसं ठेवावं. ग्रेट. त्यामुळे या क्षेत्रात जर कोणी येऊ पाहत असेल तर त्यांनी एक तर स्वतःचा बॅकअप प्लॅन तयार करावा, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनश्री जसं खूप वाचतीये, स्वतः अपडेट राहते, तसं तुम्ही सुद्धा अपडेट राहणं गरजेचं आहे. हो. सोलो ट्रिपमध्ये तुझे नेमके काय अनुभव होते? कारण जनरली असं असतं की आपण स्वतःशीच इतकं सॉलिट्यूड होतो की त्यामुळे सोलो ट्रिप तुमच्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. हो, म्हणजे सोलो ट्रिपमध्ये ना तुम्हाला फार एक्सपिरियन्सेस कळतात, स्वतः बाबतीत खूप गोष्टी कळतात की तुम्ही कुठली गोष्ट कशी हँडल करू शकता वगैरे. कारण खूप नवीन अनुभव असतात, नवीन लोक आहेत, नवीन भाषा असते, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जातोय. शिवाय ती नवीन जागा, आपण त्या नवीन जागेत आपणच कसे वागतो आपल्याला असं कळतं की अरे मला वाटलंच नव्हतं की मी एखाद्या अनोळखी व्यक्तीशी एवढ्या गप्पा मारू शकेन. मला वाटलंच नव्हतं की मला ही गोष्टही आवडेल. मी ट्राय केली करायची म्हणून, पण आवडली मला ही. मे बी मला ती पुन्हा करायला आवडेल की बाबा हां हे मग पुन्हा एकदा ट्राय करेन. म्हणजे कायाकिंग असू दे किंवा काही अशा गोष्टी असतात. मी कायाकिंग कधीच केलं नव्हतं आणि मी फार त्याच्या बाबतीत ओळखतही नव्हते की काय असतं. पण मी जेव्हा गेले त्यावेळेला मला फार आवडलं. मला असं वाटलं की मला जिथे मिळेल तिथे मी करेन हे कायाकिंग. कारण बोटमध्ये जाऊन समुद्राच्या मधोमध एकटेच आहात तुम्ही, तो जो कोणी नाव चालवतो तो आहे, आणि मस्त शांत बसला आहात तुम्ही. फार पीसफुल अनुभव होता तो माझ्यासाठी, आणि मला तसं झालं की अरे मला कुठेही मिळालं तर मी नक्की करणार आता हे. ग्रेट. त्यामुळे पाण्यात पडल्याशिवाय तुम्हाला काही पोहता येत नाही. तुम्हाला आता या क्षेत्रात यायचं असेल तर तू 3 फंडे काय सांगशील? कारण आमच्या माध्यमातून गावखेड्यातल्या असंख्य मुली तुला पाहतायत, तुझ्याशी कनेक्ट होत आहेत या क्षणी, तुला रिलेट करतायत त्या की हिच्यासारखा आम्ही झालो तर, अरे ही शहरातली आहे त्यामुळे हिला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत किंवा खूप सारे ऑप्शन्स आहेत, तसं गावखेड्यातल्या मुलींना नसतात, स्त्रियांना नसतात. अशांसाठी तू 3 फंडे जाता जाता काय देशील? 3 फंडे म्हटलं तर तुम्ही जसे आहात तसे राहा. सोशल मीडियावरती तुम्हाला 10 गोष्टी दिसतील, पण तुम्ही जसे आहात तसेच राहा. आणि त्याशिवाय म्हटलं तर जेवढं होईल तेवढ्या नवीन गोष्टी ट्राय करा. कारण तुम्हालाही माहीत नसेल की तुम्ही नक्की कशासाठी बनले आहात किंवा तुम्हाला कोणती गोष्ट फार आवडते. सो जे काही मिळत असेल ते नक्की ट्राय करा. आणि तुम्ही नाही म्हणायला शिका. हे फार इम्पॉर्टंट आहे एक मुलगी म्हणून, की तुम्हाला जर कुठली गोष्ट नाही करायची तर सरळ सांगा की मला ही नाही जमत आहे किंवा मला नाही करायचं आहे, मला ह्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. ह्या 3 गोष्टी आयुष्यात कधीही एका मुलीने ठामपणे कराव्या. क्या बात आहे. त्यामुळे मस्त रहा, स्वस्थ जगा आणि एन्जॉय करा लाईफ. क्या पता आगे क्या होगा. येस.
सो असा स्पर्धा धनश्रीचा सुद्धा आहे. त्यामुळे धनश्री खूप मजा आली तुझ्याशी बोलून. आणि तू म्हणजे असा बोलताना सुद्धा जाणवलंस की सळसळता उत्साह आहे आणि तोच उत्साह तुझ्या रील्समध्ये पण पाहायला मिळतो. तुझ्या पुढच्या वाटचालीकरता सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सोशल स्टारमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अर्थात पुन्हा भेटूया एका नव्या सोशल स्टारसह, त्याच्या एका वेगळ्या थ्रिलिंग कहाणीसह. तोपर्यंत पाहत राहा लोकशाही मराठी.